मुंबईत फिरतात, पुण्यात येतात, काय गणपती बाप्पाला साकडं घालणार आहात तुम्ही राज्यासाठी? सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांची बुद्धी होती. सर, तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारी पोस्ट केली आहे, मराठा बांधवांना मदत करा, जिथं लागेल तिथं तुम्ही जा, शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा. काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना? नाही, मी आता ते आंदोलन बघतोय. मला वाटतं ते मराठा बांधव आहेत आपले, ते मला वाटतं 1-2 दिवसाची तयारी करून आले. त्यांचं तिकडे खाणं संपलंय, पाणी संपलंय, त्यांचे औषधं संपली असेल तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असेल तरी आपले आहेत, मुंबईत आले आहेत, त्यांना कुठेही एकटा नको वाटायला ही आमची भावना आहे. मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच, आता आजपासून चालूच. राज ठाकरेंवर जे आहे त्याचा जरांगींकडून टीका देखील करण्यात आली. फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे. याआधी बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळेस दिला, तुमच्या विरोधात उभा केला. आमची त्याच्यावर लोकांची टीका असेल तर आम्ही उत्तर देऊ नाही. सरकारी आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले बरोबर. मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं ते परत नाही आणि आता का आले? तर ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे, पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी संपलंय, त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, ही आमची भूमिका. सर, पण या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय? कारण मुंबई आज वर्किंग डे आहे, लोकलवर परिणाम होतोय, बीटीसी मध्ये आंदोलक दिसत आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत, आझाद मैदानावर परवानगी होती, त्याचे स्वरूप तीव्र होते. मला वाटतं सरकारने मुंबईच्या लोकांना पण त्रास होतो आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आले, त्याच्यामुळे याचं मला वाटतं सरकार उत्तर शोधत नाही असा आरोप होतोय सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं? आणि मला सांगा, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? हे आंदोलन जे मागणी करतात ती टेक्निकली तुम्ही देऊ शकता? तुम्ही दरवेळेला आमच्या तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? पण सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटल्यानंतर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलाय तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जे तुमचं म्हणजे सरकार देईल, जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे? कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे, ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा. फडणवीसांवर आरोप केले जात आहेत की सामाजिक तेढ निर्माण करतायत म्हणून, पण ते म्हणतात की पोलीस दिलं राजकारण पण सामाजिक तेढ निर्माण. मुख्यमंत्री आहेत, मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही अनुचित काही घडेल. त्याच्यावर मला वाटतं की मुख्यमंत्री